साताऱ्यात इंस्टाग्रामवर मैत्रिणीने केलेली दुसऱ्या मैत्रिणीची मस्करी आली जीवावर। मैत्रिणीनं घेतला गळफास। मस्करी करणाऱ्या मैत्रिणीला पोलिसांनी केली अटक। मुलाच्या नावाचं बनावट अकाउंट काढून साताऱ्यात एका युवतीनं स्वतःच्याच मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। यानंतर संबंधित मुलीनं ही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली। नंतर ही मुलगी रिक्वेस्ट पाठवणाऱ्या मनीष नावानं बनावट अकाउंट असणाऱ्याच्या प्रेमात पडली। मात्र मनीषला भेटण्याचा आग्रह मैत्रीण करू लागल्यावर तिच्या मैत्रिणीची चांगलीच पंचायत झाली। यानंतर शिवम पाटील नावानं दुसरं अकाउंट बनवत मनीष मृत झाला असल्याचं सांगितलं। तिला मनीषचे दवाखान्यातील नकली फोटो देखील पाठवले। यामुळे तिच्या 24 वर्षीय मैत्रिणीला हा धक्का सहन न झाल्यानं विरहातून या संबंधित मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना 12 जूनला घडली। यानंतर पोलिसात ही नोंद अकस्मात मृत्यू अशी झाली होती। मात्र पोलिसांनी याचा तपास केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला। संबंधित मैत्रिणीने हा सर्व प्रकार इंस्टाग्रामच्या माध्यमातून घडवून आणल्याचं लक्षात आल्यानंतर मृत मुलीच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे। या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात झाली आहे। वाठार पोलीस स्टेशनला 148/2024 ह्या CR नंबरखाली गुन्हा दाखल आहे। 306 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे, म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त केल्यास ह्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे। सुरुवातीला याच्यामध्ये फक्त एक मुलगी त्यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होती। त्याच्यामध्ये तपास करायला आम्ही सुरुवात केली। मुलीने आत्महत्या जी केली होती त्याच्यामध्ये कोणालाही त्याने दोषी असं काही ठरवलं नव्हतं, परंतु त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेगळ्या प्रकारची माहिती मिळायला लागली। याच्यामध्ये मागील 6 महिन्यात जवळपास ती एक मुलासोबत इंस्टाग्रामवर चॅट करत होती। तो जो मुलगा आहे त्याचा युजर ID जो आहे त्याच्याशी बोलत असताना तो मुलगा आजारी पडलेला आहे आणि ॲडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याला रक्ताची आणि उपचाराची गरज आहे अशी माहिती त्यांनी त्या मुलीला दिली। आणि नंतर हा मुलगा मयत झालेला आहे अशी माहिती त्या युजरनेमवरून एका व्यक्तीने त्या मुलगीला दिलं आणि त्याच्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्याने असं गंभीर पाऊल उचललं होतं। याच्यामध्ये आम्हाला शंका वाटली होती की हा युजरनेम कोण आहे आणि नेमका याच्या बाबतीत अजून काय माहिती आहे का। माहिती काढत असताना अशी माहिती प्राप्त झाली की तो युजरनेम आणि त्याच्यासोबत अजून काय 4-5 युजरनेम होते, ते सगळे युजरनेम ह्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे ती वापरत होती। आणि ह्या सगळ्या युजरनेमचा वापर करून त्या मुलीला तिने एका प्रकारे फसवून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केला आणि केल्यानंतर त्याला डिप्रेशनमध्ये ती गेल्यानंतर तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे आणि शेवटी एक जीव याच्यामध्ये गेलेला आहे। ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व पालकांना आणि सर्व मुलांना आणि मुलींना आम्ही आवाहन करतो की सोशल मीडिया फक्त व्हर्च्युअल नसून हा अस्तित्वात याचे बरेच परिणाम असतात। त्यामुळे हे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे। त्याचबरोबर पालकांनी देखील आपले मुलं कुणांसोबत बोलतायत किमान 18 वय झालेपर्यंत तरी सगळ्या गोष्टी त्यांनी मॉनिटर केलंच पाहिजे। त्याच्यानंतरही बरेच गोष्टी असे घडले जातात की नंतर त्याच्यावर खूप गंभीर परिणाम होतात। त्यामुळे पालकांनी याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे। त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही। तो जो मुलगा होता मनीष नावाचा त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती। त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हता की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे आणि तिला एका प्रकारे त्याच्या प्रेमात फसवण्यात आला। तिला वाटलं की ती त्या मुलासोबत प्रेमात आहे आणि तो मुलगा पण त्यासोबत प्रेमात आहे आणि आता ज्याच्यासोबत आपण प्रेम करतोय तो या जगातच नाही, अस्तित्वातच नाही आणि तो मयत झालेला आहे अशा प्रकारचा भ्रम एक निर्माण करण्यात आला। त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी त्याने त्याचं अस्तित्व संपवलं आहे। त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही। तो जो मुलगा होता मनीष नावाचा त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती। त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हता की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे आणि तिला एका प्रकारे त्याच्या प्रेमात फसवण्यात आला। तिला वाटलं की ती त्या मुलासोबत प्रेमात आहे आणि तो मुलगा पण त्यासोबत प्रेमात आहे आणि आता ज्याच्यासोबत आपण प्रेम करतोय तो या जगातच नाही, अस्तित्वातच नाही आणि तो मयत झालेला आहे अशा प्रकारचा भ्रम एक निर्माण करण्यात आला। त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी त्याने त्याचं अस्तित्व संपवलं आहे।